असेल ऋषीच्या मेहंदीसाठी गेलो होतो. ॲक्च्युली ब्लॉग सध्याचे लेट येत आहेत त्याच्यामुळे थोडंसं होत आहे, पण ठीक आहे. तर मेहंदीसाठी गेलो होतो आणि आज निघालो आम्ही लग्नाला. तर संध्याकाळचं लग्न आहे त्याच्यामुळे घरून आम्ही जवळजवळ आणि मस्तपैकी आता चाललोय लग्नासाठी. काल आहे ना हळद होती त्यांची आणि वरातीत जायचं होतं, पण आरूला आहे ना तब्येत अजिबात, म्हणजे मी गेली सचिन भाऊन त्यांच्यासोबत गेले, पण मग काय ना आरूची तब्येत अचानक खराब झाली, म्हणजे खूप त्याला ताप चढायला लागला. त्याच्यामुळे पुन्हा घरी आले, त्याच्यानंतर औषध वगैरे दिली. परत मग संध्याकाळी पण दवाखान्यात नेलं, कारण ताप उतरत नव्हता औषध दिल्याने. त्याच्यामुळे संध्याकाळी त्याला दवाखान्यात नेलं आणि आता बेटर आहे जरा. मस्तपैकी गंमत बघत चाललाय. आणि चला आता मस्तपैकी निघालोय आम्ही क्रेन आरूची. आम्ही निघालो म्हणजे बाहेर आहे ना गाड्या बघण्याची लई मजा असते, कारण मोठ्या गाड्या त्याला खूप जास्त आवडतात आणि त्यात पण JCB क्रेन या गोष्टी तर मग विषयच नाही. तर आम्हाला ना ॲक्च्युली चहा, म्हणजे एवढं उन्हाचं चहा घ्यायचं नव्हता, त्याच्यामुळे ना मस्त अशी अमूलची लस्सी घेण्यासाठी थांबलोय. तर चला लस्सी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आहे ना लॉन्सवर पोहोचलो. आणि घरूनच मी ना तयारी वगैरे केली नव्हती, कारण आम्ही 4ला निघालो आणि लग्न होतं 7ला. म्हटलं आपली तयारी काही राहायची नाही, तर म्हटलं आपण तिकडेच तयारी करावं. म्हणून मी ना आरूची आणि माझं जे काही ड्रेस मला म्हणजे साडी घालायची होती सो घालून घेतली, ती घेतली होती. बाकी काही थोडंसं मेकअपचं सामान घेतला होता आणि आरूचा ड्रेस घेतला होता. त्याच्या पप्पांना काही चेंज करायचं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचे काही आणले नव्हते, पण माझे आणि आरूचे मी आणले होते. कारण आरू झोपलेला होता, मगच म्हटले त्याला दवाखान्यात वगैरे घेऊन गेली होती आणि थोडं चिडचिड चालू होती त्याची, म्हणून त्याला उठवलं, थोडं फ्रेश वगैरे केलं आणि डायरेक्ट गाडीत बसून आणलेलं होतं. म्हणून त्याची मी घरी म्हणजे घरी एवढी काही तयारी वगैरे केली नाही. तर म्हटलं आपण डायरेक्ट हॉलवर जाऊनच जे आहे तयारी करूया. त्याच्यामुळे पहिले ना लॉन्सवर आलोय आणि पहिले ना मी आरूला रेडी करून दिलं आणि त्याच्या पप्पांजवळ खाली त्याला देऊन दिलं. आणि आता ना म्हटलं आपण निवांत मस्त अशी तयारी करूया. तसं एवढा वेळ नव्हता, घाईघाईत सगळं आवरलं. आणि ही जी साडी बघताय तुम्ही, खूप दिवसांनी मी वेअर केली. ॲक्च्युली तुम्ही आता माझे म्हणजे असे बरेचसे ड्रेस आहेत की मी अजून घातलेच नाही आहेत, ते फक्त 1-2 वेळेसच घातलेले आहेत. असे काहीसे खूप ड्रेस आहेत आणि काही साड्या पण आहेत की ज्यांना मी अजूनपर्यंत घातलेल्या नाही आहेत. ही पण साडी जी आहे रेड तशातलीच काहीतरी आहे. पुढे वेळ असला तर नक्कीच तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवेल. तर ही साडी आहे, एकच वेळेस मी घातली होती आणि ही साडी ना मी ऑनलाईन मागवली होती आणि ज्यावेळेस मागवली त्यावेळेस पूर्णपणे प्लेन होती, फक्त थोडीफार डिझाईन होती. आणि जे काही त्या साडीला डायमंड आहेत ते सगळे मी तिला घरी लावलेले आहेत हाताने. खूप दिवस लागले मला, म्हणजे जवळजवळ 2-3 दिवस लागले होते. पूर्ण जे आहे डायमंड मी तिला हाताने लावलेले आणि मस्त साडीला असा जो आहे लुक आलेला. तर वेळ भेटला तर नक्कीच तुम्हाला पुढे जो आहे मी तुम्हाला माझा सगळा लुक दाखवेल. आता तसा वेळ नव्हता, कारण आम्ही 6ला पोहोचलो, 7ला लग्न होतं आणि त्याच्यामुळे थोडं घाई थोडं आवरलं. आणि मला आहे ना इतरांना आहे ना मेकअपमध्ये असेल किंवा साडी ड्रॉपिंगमध्ये असेल खूप जास्त आवडतं, म्हणजे असं हेल्प करायला मला खूप जास्त आवडतं. आणि तसंच काहीसं झालं. आता मी आरूची तयारी करून दिली आणि त्याच्यानंतर ना दुसऱ्यांचंच करत बसले होते, त्याच्यामुळे मला थोडासा वेळ झाला. बट असं मला आवडतं मदत वगैरे करायला, तर त्यांचं वगैरे करून दिलं. आणि त्याच्यानंतर तसं आता आरू झाल्यापासून आहे ना म्हणजे माझं साडी घालणं असेल किंवा तयारी करणं असेल खूप म्हणजे असं झटकेपट करायला लागली मी, कारण बाळ झाल्यानंतर ऑफकोर्स आपण खूप म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये फास्ट व्हायला लागतो. घरातली कामं असतील किंवा इतर कुठलेही खूप म्हणजे नाही का आपण एक केअरिंग वुमन सारखं एकदम वागायला लागतं. आणि मी ना माझा साधा सिंपल लुक ठेवलेला आहे, कारण जास्त काही एवढं करत बसले नाही, कारण आरू आजारी आहे आणि त्याची चिडचिड कधी सुरू होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे औषध वगैरे सगळं मी त्याचं सोबत आणलं होतं, पण चिडचिड कधी सुरू होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी एवढा मेकअप वगैरे म्हणजे काही ज्वेलरी वगैरे काही आणलेलं नव्हतं. जास्त करून जेवढं सिंपल ठेवता येईल तेवढं मी सिंपल ठेवण्याचा माझा मेकअप जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तयारी वगैरे झाली आहे आणि आता निघाले आम्ही वरातीत जाण्यासाठी. आरूला मी ना अगोदरच तयारी करून पाठवून दिलं होतं, माझी झाली. बाकीच्यांना हेल्प वगैरे केली आणि लास्टमध्ये माझी झाली. चला आता आहे ना मस्त असं वरातीत जायचं आहे. आणि ही साडी मी खूप दिवसानंतर वेअर केली, जसं की मी ड्रेसचं म्हटली होती. ड्रेस पण खूप दिवसानंतर घातली आणि साडी पण खूप दिवसानंतर घातली. असं पण ब्लाऊज वगैरे व्यवस्थित आलं, नशीब माझं येत नाही पण फायनली आलं. आलं का हो? बरे झालं. हा चला खाली काही तुमच्या
वरातीत वगैरे थोडासा डान्स केला आणि त्याच्यानंतर आरूची ना थोडीशी चिडचिड सुरू व्हायला सुरुवात होत होती आणि थोडं त्याचं अंग पण तापत होतं. त्याच्यामुळे आम्ही ना पहिले जेवण करून घेतलं, त्याला पण जेवू घातलं आणि म्हटलं सगळ्यांना भेटून वगैरे आपण लवकर निघूयात, कारण त्याची चिडचिड सुरू होण्या अगोदर आम्हाला सगळं जे आहे व्यवस्थित आटपून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही ना जेवणाला बसून घेतलं आणि जेवणाचं मेनू खूप मस्त होता. नेहमी असंच होतं, आम्ही नेमकं जेवणाला कुठल्याही लग्नात बसलो की तेवढं त्यांना नवरदेवची एंट्री होऊन जाते. पण असो, जस्ट आहे ना नवरदेव नवरीची स्टेजवर एंट्री झाली होती आणि तेवढ्यात आहे ना आम्ही येऊन गेलो. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी स्टेजवर करणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत. हे आमचे ऋषिकेश दादाचे मित्र परिवार आहे, त्यांच्या कळवणी असतात, बहिणी असतील, त्यांना विनंती आहे आपण स्वागत करत असताना खारीचा हिन वाटा आहेर परिवाराचा गेले अनेक वर्षापासून कार्य सफलतेने पुढे घेऊन जात असताना राहुरी नगर परिषदेचे माजी पिताश्री सन्मानश्री विलास काका आहेत. हे दोन्ही व्यक्तिमत्व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लीन आहे. म्हणूनच राहुरी शहरातील 130 वर्षापासूनची जी परंपरा आहे शुक्लेश्वर प्रत्येक मंदिर परिवाराची अपेक्षा आहे. देणगी देण्याचं आयोजन आहे परिवाराच्या वतीने होते. शुक्लेश्वर प्रत्येक आशीर्वादाची उजळ तेवढीच तुला मुलाची लय गमतीत बसली. शांतता आहे. तुफान उठण्याच्या अगोदरची तू नाही ना, तुफान उठण्या अगोदरची शांती. दोन्ही कुटुंबाच्या मावशी कुठे आहेत? आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व उपस्थित झालात. दोन्ही परिवारांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि वधूवरांचं भावी आयुष्य सुखासमाधानाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो अशा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. कुठल्याही प्रकारे अंतर्पाठ खाली घ्यायचा नाही. नवरदेवाला नवरी आणि नवरीला नवरदेव दिसू नये यासाठी अंतर्पाठ असतो. फोटोवाले तुमचं फोटो सेशन नंतर हस्तक्षेप करू नका. बरं, नवरदेव आणि नवरी हात जोडून उभे राहा. अक्षता मिळाल्यात का? बर, मंगलाष्टकाला सुरुवात करतोय. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुरुडम विनायक मडम अक्षदा पडती बंधू बहिणीची माया तिला ओरडविती सुखी ठेव वधूवरा. चला, लग्न वगैरे लागलंय आणि आता ना मी रूमवर बॅग घेण्यासाठी चालले, कारण नवरदेव नवरींना गिफ्ट देण्यासाठी ते बॅगमध्येच ठेवले. खाली काही नेलं नाही, कारण वरातीत वगैरे गेली आणि त्याच्यामुळे म्हटलं सांभाळता येईल म्हणून मी आणलंच नाही. पण आता झालंय तर म्हटलं नेहमी अगोदर नाही का देऊन द्यावं. त्याच्यामुळे श्लोक आणि मी चाललंय आता. बाय द वे, हा श्लोक आहे ना ताई मावशींची मुलगी आहे, सो त्यांचा मुलगा आहे श्लोक. एक मुलगी पण आहे, पण ती आता बिझी खेळण्यात, त्याच्यामुळे तिला काही घेतलं नाही. पण श्लोक आला आहे माझ्यासोबत रूममध्ये, त्याच्यामुळे चला. हेच आहे ना 107 अशी होती. हां, बघ बरं, झालं एकच वेळेस. ओके, चला. लाईट चालूच होत्या काय रे? श्लोक थांबा, ते लागेल बरं का. डोर काढली ना चावी डोरमधून. तर जे नवरदेव नवरी होते ॲक्च्युली त्यांच्यासोबत फोटोज वगैरे घ्यायची होती, पण मग काय ना गर्दी खूप जास्त होती आणि आम्हाला लवकर निघायचं होतं, कारण जवळजवळ लांबून आलं होतं आणि आम्हाला आहे ना लांब जायचं होतं आणि लवकरसुद्धा, कारण आरूची तब्येत बरी नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर निघायचं होतं. त्यामुळे गिफ्ट दिलं आणि लगेचच आम्ही निघालो. तर चला, लग्न वगैरे लागलं आणि सगळ्यांना भेटलं वगैरे आणि त्याच्यानंतर लगेचच निघालो. आणि आता आहे ना संगमनेरमध्ये
पोहोचलोय. निर्मला मावशींच्या पाहुण्यांना सोडलं आणि त्याच्यानंतर आता निघालोय आम्ही घराकडे. जवळजवळ किती वाजले काय, आम्हाला JCB काय विसरणार नाही. चला जवळजवळ 10:57 झाली, म्हणजे 11 वाजलेली आहेत अजून. लवकर निघालो होतो तिकडनं, जवळजवळ लग्न लागलं आणि लगेच निघालो, कारण आरूची तब्येत बरी नव्हती. म्हटलं त्याला काही कुणमुन होण्या अगोदर त्याची आपण निघावं, त्याच्यामुळे लवकर निघालो आणि पोहोचले जवळजवळ 11 वाजले. सो चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. असं काहीच होतं ऋषींचं लग्न. सो चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. आणि हे पैसे मावशींचे जे पाहुणे होते त्यांनी आरूच्या हातात घातले. नाही म्हटलं, पण शेवटी त्यांनी आरूच्या हातात घातले. सो चला अशा पद्धतीने काहीसा होता आपला ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.